नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. सुरगाणा तालुक्यात 61 ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिन उत्साहात साजरा. पेसा दिनानिमित्त अधिकारी वर्गाने पावरीच्या सुरावर धरला ठेका. दिनांक 25 डिसेंबर रोजी सुरगाणा तालुक्यात 61 ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने 24 डिसेंबर 2024 रोजी पेसा कायद्याला 28 वर्षे पूर्ण झाल्याने पेसा दिनानिमित्त ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपमुख्य कार्यकारी डॉक्टर वर्षा फडोळ यांनी दिले होते. पंचायत राज मंत्रालयाचे अनुसूचित क्षेत्रामध्ये पेसा कायद्याच्या अंमलबजावणीला बळकटी देण्याचे प्रयत्न सुरू केले. ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण करून कामकाजात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी पेसा कायद्याची जनजागृती व्हावी, यासाठी तालुक्यात आदिवासी संस्कृतीचं जतन व संवर्धन करणे, अंबंध निधीचा विनियोग सूत्राप्रमाणे करणे, यासाठी ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिक अधिकारी यांनी पावरीच्या सुरावर संबळाच्या तालावर ठेका धरीत मनमुरादपणे नृत्य करीत आनंद लुटला. पंचायत समितीच्या आवारात वांगण येथील डोंगर माऊली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बारे येथे आदिवासी भगिनींनी संबळाच्या तालावर ठेका धरला. यावेळी गटविकास अधिकारी महेश पोतदार यांनी पेसा कायद्याची सविस्तर माहिती नागरिकांना दिली. पेसा दिनाचे महत्त्व सांगितले. सहाय्यक गटविकास अधिकारी अण्णा गोपाळ, गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणधीर, सुदर्शन कारवाळ, DK आबा, विजय पचलोरे, प्रवीण प्रशिक्षक श्रावण देवरे, विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ, माधव गावित, अशोक गावित, अहिरे युवराज चौधरी, पेसा तालुका व्यवस्थापक अनिल साबळे आदी जण उपस्थित होते. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सह लक्ष्मण पाकुल, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.